आत्ता आपला देश एका ऐतिहासिक वळणाकडं चालला आहे. देशामध्ये 2023 सालीच महिला आरक्षणाचं विधेयक पारित झालेलं आहे. त्याची अंमलबजावणी त्वरित व्हावी म्हणून आता येणाऱ्या 16, 17, 18 तारखेला संसदेचं विशेष अधिवेशनसुद्धा बोलावलेलं आहे. आणि सगळ्यांच्या सहमतीनं सगळ्यांना सोबत घेऊन आता याची अंमलबजावणी लगेच व्हावी याकरता या अधिवेशनामध्ये चर्चा पण होईल आणि ती अंमलबजावणी होईल असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. कालच्या कार्यक्रमाला स्वतः पंतप्रधान उपस्थित होत्या, तुम्ही उपस्थित होत्या. काय भावना आहे? कारण एवढ्या वर्षापासून तुम्ही महिलांच्या क्षेत्रामध्ये काम करतात, महिलांसाठी अनेक वर्ष देशभर फिरत राहिलेले आहात आणि काल अखेर पंतप्रधानांनी तुम्ही या सगळ्या देशाच्या पंतप्रधानांच्या तुम्ही या संदर्भात वाक्य ऐकलं. अगदी मनापासून सांगायचं म्हटलं तर माझ्या मनामध्ये खूप आनंद आहे. हा आनंद पंतप्रधानांनी येऊन महिला आरक्षणाबद्दल जे सांगितलं आहे त्याचं आहेच आहे. पण त्यासोबतच गेल्या अनेक दशकांची जी मागणी होती ती दशकांची मागणी आता पूर्ण होते आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आपण वाट बघत होतो की महिला आरक्षण येईल आणि मुख्य धारेला महिला जोडल्या जातील. आज ते पूर्ण होतं आहे. मला या निमित्ताने असं पण वाटतं आहे की महिला मुख्य धारेमध्ये येतील, त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान मिळेल, ही खूप छान गोष्ट आहे. पण यासोबतच जो जेंडर गॅप होता की महिलांची संख्या अतिशय कमी होती, आता हा जेंडर गॅप मोठ्या प्रमाणामध्ये दूर होईल. आणि इतकंच नाही तर निर्णय प्रक्रियेचा हिस्सा महिला असल्यामुळं त्या अनेक विषयांच्यामध्ये खूप उत्तम काम करू शकतील. लोकांच्या ज्या आकांक्षा आहेत, लोकांच्या ज्या इच्छा आहेत, त्या इच्छा समजावून घेणं आणि त्यानुसार काम करणं, आपल्या गावांचा, आपल्या क्षेत्रांचा विकास करणं. जे महिलांचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न असतात, अगदी पाणी प्रश्न असतील, रस्ते असतील, शाळा असतील, अशा सगळ्या विषयांमध्ये महिला आता अधिकारवाणीनं पुढे येतील, काम पण करतील आणि त्याचा एक खूप पॉझिटिव्ह चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळेल. खरं तर हा ऐतिहासिक क्षण आहे आणि त्याचवेळी तुम्ही देशाच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षस्थानी आहात. एक महिला म्हणून याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? कारण इतिहासामध्ये जेव्हा हे सगळं लिहिलं जाईल त्यावेळेस तुमचंही नाव त्याच्यामध्ये येतं. मी जसं आधी म्हणते की मला खूप छान वाटते, आनंद आहे. देशातल्या सगळ्या महिलांना इतकं उत्तम स्थान मिळतं आहे याचा खूप आनंद आहे. आणि त्यावेळेला मी राष्ट्रीय महिला आयोगाची अध्यक्ष आहे. व्यक्तिगतरित्या चांगलं वाटतं आहे. पण त्याच्यापेक्षासुद्धा मला एकच सांगायचं आहे की आपला व्यक्तिगत आनंद खूप मोठा आहे, पण त्यापेक्षा देशातल्या अर्ध्या आबादीचा आनंद खूप मोठा आहे आणि तो या काळात मिळतो आहे. याचा आनंद अधिक जास्त आहे आणि हे खूप छान आहे की महिला कुठली असू देत, ती देशातल्या कुठल्याही कोपऱ्याची असू देत, तिला प्रत्येकीला आता हा अधिकार मिळतो आहे. बघा ना तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं सगळ्या अर्ध्या आबादीला आपण एकत्र जोडून घेतो आहोत. नेमकं मॅम या विमेन रिझर्वेशन बिलचं काय एक फॉर्म्युला असणार आहे? एकच दिवस आहे, इंट्रोड्यूस होणार आहे आणि त्याला घेऊन खूप कन्फ्युजन आहे की डिलिमिटेशन आणि विमेन रिझर्वेशन बिल हे एकत्र येणार की नाही येणार. आणि सोनिया गांधी जसे जे विरोधक आहेत ते याला अपोज करतात आणि सांगतात डिलिमिटेशनला अपोज आहे, विमेन रिझर्वेशनला. मला असं वाटतं की आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जेव्हा प्रत्यक्षामध्ये अधिवेशन सुरू होईल त्या वेळेला भूमिका ती प्रत्येकाची असू शकेल. पण मी एकच गोष्ट सांगते की 2023 साली जेव्हा महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं होतं त्यावेळेला हे सर्वसंमतीनं झालं होतं आणि महिलांना पुढं आणणं याच्याकरता कोणाची ना नाहीच आहे. सगळे लोक तयारच आहेत की महिलांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की आता अधिवेशनामध्ये जेव्हा ते मुद्दे येतील त्या वेळेला ती चर्चा सगळी आपल्यासोबत येईल. पण मला हा विश्वास आहे की सगळ्यांची संमती आहे, सगळ्यांना वाटतं आहे की महिलांना रिझर्वेशन मिळावं. ते मिळालेलं पण आहे. आता फक्त अंमलबजावणीचा प्रश्न आहे. तर आपण ती अंमलबजावणी किती लवकरात लवकर करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे आणि मला विश्वास आहे की या मुद्द्यावर कोणीच माघारी येणार नाही. एक काही प्रश्न याला जोडून असा आहे की महाराष्ट्रामध्ये काही आउटरीच झाला तर त्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या महिला नेत्यांनी पाठिंबा दिला. तसंच तुम्ही शरद पवारांच्या पक्षाच्या महिला नेत्या विशेषतः सुप्रिया सुळे आहेत त्यांनाही आवाहन करणार का की
या विधेयकाला पाठिंबा द्यावा लवकरात लवकर? मी आपल्याला सगळ्यांना एकच सांगते की राजकारणातल्या प्रश्नांवर मी काही बोलणार नाही. मी आता त्या बोलण्याची अधिकारी नाही आहे. मी कमिशनची अध्यक्ष आहे. त्यामुळे या विषयावर बोलणं मी उचित होणार नाही आणि मी बोलणार पण नाही. पण मी एक गोष्ट नक्की सांगते की कुठंही कोणीही महिला असू देत, त्या समाजकारणामध्ये असू देत, त्या राजकारणात असू देत, त्या सगळ्यांना याचा आनंद आहे की महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं आहे आणि आता अंमलबजावणी लगेच होते आहे. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे, मी आशा म्हणत नाही, मला पूर्ण विश्वास आहे की सगळेच लोक हे या आता येणाऱ्या बिलाला आणि त्याच्यामधले जेही काही तरतुदी येतात त्याला सगळ्यांना पाठिंबा देतील. मला असं नाही वाटत की कोणी याला विरोध करेल. आणि का करतील? हे बघा, महिला आरक्षणाचं बिल सगळ्यांनी मिळून तर पारित केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही. ताई, एकीकडे हे सगळं विधेयक आपण पास करत आहोत किंवा दुरुस्त्या त्यातल्या पास करत आहोत, पण दुसरीकडे नाशिकमध्ये IT कंपनीमध्ये एका मोठ्या IT कंपनीमध्ये महिलांना लव जिहाद सारख्या प्रकरणाला सामोरं जावं लागलेलं आहे. त्याची लिंक आता खूप समोर येते. पण या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय? किंवा याची तुम्ही नॅशनल वुमन कमिशन म्हणून दखल घेतली आहे? ही जी घटना समोर आली आहे ही घटना फार गंभीर आहे आणि अशा पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासून जे शोषण चालू होतं किंवा ज्या पद्धतीनं इथं चालू होतं हे खूपच वाईट आहे. ह्याच्यासोबतच अजून अन्य कंपन्यांच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं व्यवहार झाले आहेत, अशा पद्धतीनं महिलांशी वागलं गेलं आहे, हे पण समोर येतं आहे. राष्ट्रीय महिला आयोग या सगळ्या विषयावर खूप गंभीर आहे आणि आम्ही लक्ष ठेवून आहोत या संपूर्ण विषयामध्ये. या सगळ्या विषयामध्ये स्वतः PCSचे जे अधिकारी आहेत त्यांनी माफी मागितलेली आहे. त्यांनी त्वरित आपल्या क्षेत्राच्या अंतर्गत त्यांनी चौकशी कमिटी पण नेमलेली आहे. पण यासोबतच सरकारनं सुद्धा पावलं उचललेली आहेत. SIT स्थापन झालेली आहे. या सगळ्या विषयामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचं अत्यंत लक्ष आहे. पण तरी एकंदरीत याची गंभीरता लक्षात घेता आम्हाला असंही वाटतं आहे की याचा सुमोटो कॉग्निझन्स घेतला पाहिजे आणि तो कॉग्निझन्स राष्ट्रीय महिला आयोग घेतो आहे. ताई, नाशिकसोबतच अमरावती आणि पालघरमध्येही अशा पद्धतीच्या घटना समोर यायला लागल्या. म्हणजे बघ, नाशिकचं एक IT कंपनीतलं होतं. आता इतरही ठिकाणी सगळे मॉड्यूल वापरले जात होते. त्याची राष्ट्रीय लिंक असू शकते अशाही पद्धतीच्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत. मी म्हणूनच म्हटलं की आम्ही जेव्हा सुरुवातीला हे सगळं प्रकरण समोर आलं तेव्हापासून आम्ही लक्ष ठेवून त्याच्यावर आहोत. आम्ही बघतो आहोत कसं काम चाललं आहे ते. पण आता अजून अनेक इतर कंपन्यांच्यामध्ये किंवा इतर गावांच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे प्रकरणं समोर येत आहेत आणि म्हणूनच आम्हाला असं वाटतं आहे की याची आम्ही सुमोटो कॉग्निझन्स आम्ही घेतला पाहिजे, जो आम्ही आता लगेच घेतो आहोत. सर्व राज्यांकडनं अशा पद्धतीने काही डाटा मागवला जाणार आहे का कंपन्यांमध्ये महिलांच्या शोषणाच्या संदर्भातील, आणि नंतर त्याच्यावरती सुमोटो कॉन्फिडन्स घेऊन काही वेगळ्या निर्देश दिले जातील का? नक्कीच. या सगळ्या विषयामध्ये आता केवळ ज्या घटना घडल्या आहेत तेवढ्यांमध्ये फक्त बघून थांबून चालणार नाही. तर ह्याच्यामध्ये खूप सखोल काम करावं लागेल. ज्या क्षेत्रामध्ये अनेक क्षेत्रामध्ये जसं जे प्रायव्हेट सेक्टर आहेत त्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या कंपनीजकडनं आम्हाला जरूर ही माहिती मागवावी लागेल की त्यांच्याकडे पॉश कमिटीज ॲक्टिव्ह आहेत का, या पॉश कमिटीज कशा पद्धतीने काम करत आहेत, या कमिटींचं जे हिअरिंग आहेत, ज्या कंप्लेंट्स येतात त्यांचं हिअरिंग करायचं असतं, त्या हिअरिंग करता त्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे का, आत्तापर्यंत अशा किती केसेस आल्या आणि अर्थातच ज्या केसेस आल्या त्याच्याकडे त्यांनी कसं बघितलेलं आहे, अशा सगळ्या पद्धतीची आता माहिती मागवणं खूपच गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो पॉशचा जो ॲक्ट आहे हा महिलांच्या संरक्षणाकरता अतिशय उत्तम बनलेला ॲक्ट आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी किती होते आहे आणि कशी होते आहे हे बघणंही खूप गरजेचं आहे आणि ते करून घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे. अशा प्रकारच्या सगळ्या सूचना कमिशनकडनं संबंधित विभागाला संबंधित क्षेत्रामध्ये नक्कीच जातील. ताई, खरं तर नाशिकमध्ये खराब प्रकरण येते, एका उच्चपदस्थ कंपनीचं प्रकरण, पालघर, अमरावती या ठिकाणी महिलांच्या शोषणाचे प्रकार समोर येतात. मग राज्यामध्ये महिला आयोगाचं अध्यक्षपद जे आहे ते रिक्त आहे. अशा सगळ्या संवेदनशील प्रकरणं सुरू असताना राज्य सरकार तर संवेदनशील आहेत, मात्र हे पद कधीपर्यंत भरलं जाऊ शकतं? तुम्ही राज्य सरकारला या संदर्भात विनंती करा. याबाबतीतला सगळा निर्णय जो आहे तो राज्य सरकारनं घ्यायचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकार त्याच्यामध्ये उचित निर्णय नक्कीच घेईल. पण मी एकच सांगू इच्छिते की राष्ट्रीय महिला आयोग हा नेहमीच
अशा विषयांकडे संवेदनशीलतेनं बघतो आहे आणि काम पण करतो आहे. मी हे नक्की सांगेन की राष्ट्रीय महिला आयोग या सगळ्या विषयांकडे लक्ष ठेवून आहे आणि असा कोणताही विषय नाही राहणार की जिथं कमिशननी बघितलेलं नाही आहे. महिलांना जिथं आवश्यकता आहे तिथं राष्ट्रीय महिला आयोगानं पाहिलं नाही आहे, असं कधी होणार नाही. आम्ही अधिकाधिक पद्धतीनं महिलांना न्याय देण्याकरता त्यांच्यापर्यंत येण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण आहोत आणि करत पण राहू. ताई, खराब प्रकरणात स्वतःहून तुम्ही दखल घेतली. नाशिकच्या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतलेली होती. महिला आयोगाने कारवाईचे देखील तेव्हा संकेत दिलेले होते, ते निर्देश दिलेले होते. आता त्या प्रकरणाच्या लिंक्स खूप पुढे येत आहेत. म्हणजे महिलांची सुरक्षितता त्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण ज्या पद्धतीने त्या महिलांचे अनेक व्हिडिओज सोशल मीडिया असेल किंवा इतर माध्यमांमध्ये व्हायरल केले गेले होते, त्या अनुषंगानं आयोगाने काही दखल घेतलेली आहे का? आणि खराब प्रकरणात सध्याच्या आयोगाची भूमिका काय आहे? खराब प्रकरणामध्ये आयोगानं लक्ष घातलेलं आहे. पहिल्या दिवसापासून आमचं त्या विषयाकडे लक्ष आहे. पण या संपूर्ण विषयामध्ये राज्य सरकारनं SIT स्थापन केलेली आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांचे निवेदनं त्यामध्ये झालेले आहेत. SIT उत्तमपणे काम करते आहे. आम्ही नाशिक पोलिसांच्या संपर्कामध्ये पण आहोत. त्यांच्याशी आमचं अनेक वेळेला बोलणं झालेलं आहे. मला असं वाटतं की या संपूर्ण प्रकरणाचे अगदी मुळापर्यंत जाण्याकरता जे सगळे धागेदोरे शोधावे लागतील त्याकरता आपण पोलिसांना SITला आपण वेळ दिला पाहिजे. त्यांना आपण थोडंसं वाट पाहिली पाहिजे. मात्र या सगळ्या विषयामध्ये SIT पोलीस कसं काम करत आहेत हे राष्ट्रीय महिला आयोग बारकाईनं बघतो आहे. सही दिल्ली में जानना चाहेंगे कि प्रधानमंत्री और आप साथ में मंच साझा किया है, महिला आरक्षण के ऊपर अभी बात चल रही है, इसके बारे में आपकी राय? हम सबके लिए ये बहुत ऐतिहासिक पल है कि अब देश में जो इसके पहले ही महिलाओं के लिए जो कानून बनाया गया है, शक्तिवंदन कानून, उसका अभी अमल करने का समय आ गया है. अभी पार्लियामेंट का विशेष सत्र बुलाया गया है और इस विषय में जल्दी से जल्दी इस कानून का अमल हो, इसके लिए बात भी होगी. मुझे ये लगता है कि आज हमारी देश की महिलाएं बहुत अच्छे तरीके से काम कर रही है. हमारी देश की जो महिलाएं हैं ये कभी केवल सहभागी नहीं रही है. हमारे देश की महिला नेतृत्व करता है और ये नेतृत्व करता महिलाओं को आज भी बराबरी का स्थान मिलना चाहिए. इसके लिए बहुत अच्छे प्रयास भी हो रहे हैं, जिसमें से ये एक बहुत ही अच्छा प्रयास है. आने वाले दिनों में ये कानून पारित हो जाएगा तो महिलाओं को पुरुषों के साथ चलते हुए देश के प्रगति के लिए बराबरी के साथ चलने के लिए बहुत अच्छा अवसर मिलेगा. और उसके साथ साथ मैं ये भी कहूँगी कि देश की आधी आबादी देश के प्रगति के लिए हमारे साथ साथ चलेगी. जेंडर गैप भी बहुत कम हो जाएगा और हम सही मायने में महिलाओं के नेतृत्व में देश का विकास इस दिशा की ओर हम बढ़ जाएंगे. मैम, नासिक में जो कंपनी है उसमें महिलाओं का शोषण का मामला सामने आया है. लव जिहाद के बारे में बोला जा रहा है. इसके बारे में नेशनल वुमेन कमीशन को कुछ जानकारी मिली है क्या? इसका कॉन्क्लूजन दिया है? नासिक में जो घटना घटी है उसके ऊपर राष्ट्रीय महिला आयोग का ध्यान है. हमने उसके बाद हमने पुलिस के साथ बातचीत भी करी है कि वो किस तरीके से काम कर रहे हैं. इस विषय में TCS की कंपनी के जो अधिकारी हैं उन्होंने इस विषय में तुरंत उनके अंतर्गत एक इंक्वायरी कमेटी भी करी है और उसी के साथ साथ अब पुलिस की भी SIT स्थापित हो गई है, वो काम कर रही है. मुझे ये भी लग रहा है कि हमने उनको काम करने के लिए हमने समय देना चाहिए. पर राष्ट्रीय महिला आयोग अभी ये भी देख रहा है कि ऐसे और भी कुछ प्रकरण सामने आ रहे हैं. इसकी गंभीरता को देखते हुए राष्ट्रीय महिला आयोग इस विषयों का अभी सुमोटो कॉग्निजेंस ले रहा है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.